बजरंगबलीचं शरीर वज्रायचे कवळी ब्रह्मांड जो पुचे लाल इंगळ शरीर झालेलं होतं। ज्याप्रमाणे लोहाराच्या भात्यामध्ये घन घाला हे कोणताही घालावायो आणि तापल्यानंतर लाल भडक दिसतंय तसा आवेश स्वतः बजरंगबलीचा। बजरंगबलीने एक लक्षात ठेवले, काही काळ ना खोटं नाट्य त्यानं हतवंडानं दोन शब्द रामायण सांगतील। याचा काटा कुठं काढावं आणि कसं काढावं अशी लक्षण हनुमंताने तिथून लक्ष केलं आणि उडी घेतली। तैसा परतला गोळा अंगुळ ओहो चालीला जैसा कल्लोळ अग्नी जैसा तापला लोहगड जैसा कल्लोळ अग्नीचा फिरी उडान आकाशात गेली। सरर खाली आली। खाली येत असताना लक्ष निशाचर दंडीने उडी घेतली। निशाचर उडी घातली शरीर कपी भारावर पड लक्ष्मी निशाचर उडी घातली सत्वर कपी भार वरी पडता। श्री बजरंगबलीचं वज्र म्हणजे ब्रह्मांडाचं वज्र असलेले आहे हो। कारण दुसऱ्या अवतारात बजरंगबलीनं काय कार्य केलं, धौज स्तंभावरी वानरू मूर्ती मंत शंकरू सारथ्य शारंगारू अर्जुन येत। काय ब्रह्मांडाचं वज्र आहे, सामान्य वज्र आहे का? कपी भार पडता कड 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 हरचुर हाडाचा चुरा झाला पण तोंडावाटी एक शब्द गेला। बजरंगबलीने तोंड मोकळं सोडलं तर आरोळी दिले त्याने, हे हनुमंता आणि तुझा युद्ध प्रसंगात राख रांडुळी करीन रावणाचा बघताव असं बोललं। ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश निदा उडला बहुवस पर्वते सदना निदा ऐसे बोलता कपी है भूमी आदळला कर्कश निद्रा उठला बहुवस दंडीने पृथ्वीवर पडलं ते पडलं। भूकंप झाल्याने आवाज झाला। वक्त रविवार गाठून शनिवार गाठून मरतय आणि दुसरे धापात जोडीला नेल्याशिवाय राहिना। पहिल्यापासून आहे पुणे गावात होते हे वक्त मेलं पण एकटं मेलं नाही, किती लोक जागा केलं मेलं। शब्द झाला ते बुधगंधर होते निद्री हो हो देवटुनिया ते तसरा धावत पर्वती। शब्द झाला अत्याद्भुत ग्रंथ करत्याची कशी शैली आहे बघा। अद्भुत याचा त्या शब्दानं 14,000ला जागे आहो काही एक दोन लोक जगी झालेली। एवढा गंधर्वाला दणका बसला, गंधर्व झोपेतून उठले आणि ज्याचा त्याच्या मनामध्ये गंधर्वाचा एक भाव निर्माण झाला। अरे मध्यंतरी रात्र आहे असा आवाज कुठं झाला, काय भूकंप झाला का कोण पडले धरणीवर असा विचार करून गंधर्व सैरा उठून जाऊ लागले। हो जागे झाले सत्वर पर्वतेंद्र शोधिती दणका उठला दुर्धर घेऊन याचा पर्वतांसाठी। प्रत्येकाच्या मनात गंधर्वाच्या कुठं ना कुठं आपल्या पर्वतावर काहीतरी हानी झाली, पर्वतावर कोणतं तरी विघ्न आलं। प्रत्येकाच्या हातात शस्त्र होते, ते विघ्न दूर करण्याकरता प्रत्येकाने शस्त्र घेतलं आणि जिकडे तिकडे वेळ बघून आले, हुडकून आले। कपी केशरी भता वेळीला समग्री वा 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 वर्षाची शस्त्राची दिशमारी चोरी केली कशी शैली ग्रंथ करतायची। ताव देखीला कपी केसरी यायला सहज रट्टी टाका उशीर कपी केसरी बजरंगबली इकडे दिसायला उशीर काही लोक गेले जवळ। अरे बाप रे कसलं वानर आले, यानं कस का आले, इथं कस का आले, हेच चाल बोलणं। तू कोण कैसा कोण आहे मध्यरात्री काला वा 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 पर्वती सैराईच रसी आज्ञा कोणाची कुशी बोलणं चालू झालं। तू कोण कैसा, पर्वतावर आलास कस काय, मध्यरात्री कस का आला, बरं आज्ञा कुणाची घेतलायस का, एवढे प्रश्न त्यांनी केले। हनुमंतराय म्हणतात अरे मला येण्याची परवानगी लागत नाही, येण्याबद्दल तुम्हाला पुसावं लागत नाही, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही का मला पुसाला। हे दोघांचं बोलणं सुरू झालं। हो हो
विचरसी गिरीसी करी वा वा. पर्वताकार शरीर कोण धरेवारी पाडीला बजरंगबलीला चौकून येणा दिले निश्चिम मध्ये अंधारी रात काय पर्वतासारखा कोण धरणीवर पाडलाय त्याची मर्डर कुठे केलंस काय नाही आमच्यावर पडा नाव यावं म्हणून ह्या पर्वतावर आणून टाकलायस का मध्यरात्र आहे असला आगडबमचा तगडबम इथं जर मुर्दा आणून टाकून आमचा मुर्दा बसवायचा आहे का म्हणले एक मनती पुसता काय हो हो धरा बांधा हात पाय वा वा मध्यरात्री विचरताय तस्कर होय सर्व एक म्हणती पुस्तक आहे मध्यरात्री इचरत आहे तस्कर आहे जाणून बुजून चोर आहे चोर ते चोर भाषावून चोर आणि त्याला कुळ कन्या काही खानदान पुसायची वेळ आहे कार म्हणजे काही एक जण नव्हते काही 2-4 नव्हते 14,000 लोक मग एकटा हनुमंतराय एवढे लोक चौथावून बोलायला हनुमंतरायने त्याच्याहून चौथाळाव की हनुमंतराय त्याच्याहून कातावाव की हनुमंतरायने विचार केला एवढे लोक आपल्यावर तुटून पडल्यावर आपण जगत नाही पण याला समजावून सांगावं काय काय जुगी असली मनस्थिती ऐकले बरं झालं नाहीतर पुढे बघू ऐसा करीती कल्लोळ मिनले स्वभावते सक वा 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 तेज कोणी गोळांगूळ मधुर बोल बोलत ऐसा कलती कलो ते जे कोणी गोला मधुर बोल मुखी अमृताची वाणी देहे देवाचे कारणी अमृतावनी गोड असं बोललं पाहिजे कार बाबा लय जण तुम्ही तुमच्या राज्यात मी आलोय अडकलोय काही संबंधाने आलोय काही काम आहेत त्याच्याकरता आलोय मी तर चोर नाही पण तुम्ही म्हणला एवढे लोक चोर हजारानं चोर म्हणल्यावर एकटा चोर ठरतोय ही बी गोष्ट खरी आहे 10 गैरदार झाले एकटा काय करतोय मी काही करणार नाही पण ऐका थोडं माझे अडचण दक्षिण कोणी किसकिंदास राजधानी सुग्रीव राज चुडामणी जयस्थानी नांद अरे बाबा माझा परिचय देतो जम्बूद्वीपाच्या किष्किंधा कोणामध्ये राजा चुडामणी राहतोय बाबा तुम्ही आम्ही वागतोय तो जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माचे नगर देखा इठू पाटील हे सगळा जम्बूद्वीपाचा परिसर आहे तिथला राजा सुग्रीव चुडामणी आहे त्याला विलक्षण करायची गरज नाही चंद्र सूर्य असेपर्यंत राज्य आहे 3 राजाची युती आहे लंकेचा बिभीषण इकडे सुग्रीव राजा आणि अयोध्येचा राम राजा ही 3 राजाची युती होऊन काय झालं ते युतीमध्ये संबंध कसा निर्माण झाला युद्ध होण्याचं कारण काय काय झालं हे हनुमंतराय सांगणाऱ्या श्रीरामेशी हो हो स्वामी मानी श्रीरामासी हनुमान अर्पिले भक्तीसी वानरासी अरे जम्बूद्वीपाचा किष्किंधेचा राजा सुग्रीव चुडामणी राजा असणारा अनन्य भावानं प्रभूला शरण गेलाय अष्टांग भावानं तन मन धन आणि रामाचं एक बिरुदवाक्य आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण मीचे असा भाव देणारा राम आहे त्याला आम्ही शरण गेलो काही काम होते आमचे काम कुणाला रामाला सांग केलो राम रावणाचे रणयुद्ध झाले अति दारू हो हो रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला एवढे राजे एकत्र होऊन काय करायचं होतं रामाचं आणि रावणाचं युद्ध घनघोर झालं त्या युद्धामध्ये रावण हातात झाला आपलं एकटा आता जगणं कठीण झालंय कुणाचा तर काटा काढला म्हणून ब्रह्मशक्ती धारून घेतली आणि लक्ष्मणाचं हृदय लक्ष्मण मारलं बाबा लक्ष्मण विकल झालाय रामाचा भाऊ आहे औषधी न्यायला आलोय वाचपावया समित्राशी नेऊ आलो औषधीशी वा 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 न करावे आमाशी नमन तुमाशी नम तुमाशी मी करीतो श्री बजरंगबलीचा भाव किती आहे नम्र झाला भूता तेने कोंडिले ए वाचवाय लक्ष्मणाशी निवाला औषधी नमन तुमच्या पायाशी
कार नमस्कार पाया पडतो दंडवत घालतो बाबा मला काही नाही माझं स्वतःचं काम नाही माझ्या रामप्रभूचं काम आहे रामाचा भाऊ लक्ष्मण वाचवायचंय मला औषधी नेऊ द्या हो उद्या येता गबस्ती प्राण सांडिल उर्मिला पती हो हो मनोरी औषधी मध्यरात्री देव निश्चिती आलो श्री बजरंगबलीला सांगते मला कारण सांगतो तुम्हाला रात्री औषधी न्यायचं उद्या येता ग बसती प्राण सांडील उर्मिला पती उर्मिलेचा पतीच नाव काय येते उर्मिलीची सत्ता किती आहे तू का म्हणे पतिवर्ता तिची देवावरी सत्ता 33 कोटी देव लोक पुष्पाचा वर्षाव करणार लक्ष्मण उठल्या उठल्या रावण मरते म्हणून एवढी ताकद त्या उर्मिलीची आहे उर्मिलेचा पती उठवायला आला आणि मी औषधी न्यायचं कारण मध्यरात्री यावं लागते सूर्योदय झाल्यावर लक्ष्मणाचा प्राण जातोय मी रामाचा सेवक आहे माझं नाव काय ऐका थोडं सकळ श्रीरामाचे किंकर हो 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 माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर भज द्यावा आता परिचय दिला हनुमंतरायने अरे बाबा सुग्रीवे सहित रामाचे किंकर झालं त्याच्यातलं पहिलं नाव माझं हनुमान वीर आहे अरे वीर म्हणल्यावर तुमची खीर केल्याशिवाय ना अरे माझ्या नादा लागलो का गुन्हा नाव औषधी सांगा तिथे एक काळ नेहमी भेटला राक्षस त्यानं मला 2-3 घंटे गमिलाय आता तुम्ही राहिला का म्हणले उरले सुरले कसं करताय का थोडं स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करणे विघ्न पुढला करिता छळण श्री रघुनंदन श्री बजरंगबलीने त्या लोकांना सांगितलं स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवापती माझी विष्णूची सेवा आहे माझी भगवंताची सेवा आहे त्या राम कार्याच्या सेवेमध्ये पुढील अशी करता छळ राम शोभे जर तुम्हाला जर हे कार्य नीट सिद्धीला जाऊ दे वाटत नसेल जर राम जर कोपले देव होय पाठी मोरा नसती इग्ने येती घरा अरे तुम्ही काही न करता तुमच्यावर कुणीतरी गुन्हा दाखल करेन 6 महिने तुम्हाला देतो इथं वकीलच पुसा खोटाही गुन्हा दाखल करा साक्षीदार पाहिजे मी साक्षी आहे म्हणलं हनुमंत तुमचा 14,000चा काटा कसं काढते राम ऐका थोडं हो हो हे बी गुन्ह्याने बसले नाही तो 14,000च्या जीवावर बोलायचं होतं त्याच्यातले काही 400 राहतात हे म्हणणे कैशी राम सुग्रीवाची चोरी अरे नांदेड जिल्ह्याचा खासदार लातूर जिल्ह्यात काय करणारा त्याचं कार्य तिकडीच त्याची पंचायत समिती तिकडीच त्याचा कलेक्टर तिकडी हे कलेक्टर कोण आहे रावण आहे आणि रावणाचं राज्य आहे तुला इकडे काय त्याचा पत्ता आहे सकाळ सैन्य सिद्ध झाले मारावया गदा परिस्थिती बाले चल 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 धावती चौपाटी धावती सैरा 11 वानरा करती पुरुषार्थ 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष जर बजरंगबलीला जर पुरुषार्थानं त्याने आकडे असते खरा पुरुषार्थ होता त्याचा बजरंगबली सगळ्यात पुरुषार्थी होते सगळ्यात पुरुषार्थ साधणार होते बजरंगबलीने ह्याला भिले नाही ऐका याचे काय केले चौथ्या पुरुषार्थाचा टाके हनुमंतरायचं वैधव पुरुषार्थ साधन हनुमंतरायनं त्या पुरुषार्थाचं कार्य होतं चौपाटी जाती सैरा गंधर्व होते चौपन मिळले गलगल 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 करू लागले आता आपल्या म्हणण्यात थोडा आहे 12 घरचे 12 एक जात मध्ये धरा किती होत्या तुम्हीच मोजून बरा हो हो वा 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 श्री बजरंगबलीने रुपये वाढला दारून कपिंद्रदान खवळा मी माग वही होऊन गेली शरीर वज्रायचे कौरी ब्रह्मांड जो पुच्छे आकाशात मस्तक हनुमंतरायने पाताळात पाय एवढा आवाढवी ईश्वर हनुमंतरायने प्रगट केलं आणि हनुमंतरायने प्रगट केल्यानंतर मी गुन्हानं बसणार
काही म्हणतात हाताला धरा, काही म्हणतात पायाला धरा, काही म्हणतात दाढीला धरा, कोणी म्हणतात मिशाला धरा. हे कुणाचा कलगा, इकडल्याचा कलगा, एकूणमेकांचे संभ्रम. मुष्टी घाते मारिले तळी रगडिले उरले ते पुशी बांधिले. हो हो, मग आपले खडके एक मुष्टी घाते दाता तळी उरले ते करारा शेपटीने 12 वळला. काही लोक म्हणजे कुठे आले, परवा काळा कुंभमेळ्याला सणानाला आले, खडक भक्तीनं दंडीने एकदा सत्वर मारिले केला राम नामे भूका. हो हो, विधी कपिंद्र झाला 14,000चा काटा नाऱ्याची संत चुक्याला नाही, चुक्याची नाऱ्याला नाही, सख्याची बोऱ्याला नाही. एकदाच याचा काटा काढला, विजय झाला कपिंद्र. कारण ज्याच्या मुखामध्ये नामचिंतन आहे त्याला विघ्न काही करू शकत नाही. बजरंगबलीनं नामाचा गजर केला, मुखी नाम स्मरण विघ्न विघ्न त्याचे वंदी चरण. हो हो, कळी काळ सोय आपण नित्य नमन त्यासी. ज्याच्या मुखात नामचिंतन आहे कळी काय त्याचा येम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. येमाला जण काय साधू संतांचं दर्शन घ्या, येमाला भेव आहे. ज्याच्या मुखामध्ये नामचिंतन आहे त्याला विघ्न काही करू शकत नाही. म्हणून हनुमंतराय कसे होते ऐका थोडं. ऐसा नामधारक वीर हो हो, विजयी झाला कपिंद्र. हो हो, नामे गरजोनी सत्वर औषधी भार ऐसा नामधारक वीर, याला म्हणतात नामधारक. विजय झाला कपिंद्र, नामे गरजोनी सत्वर औषधी फार. कारण बजरंगबलीने शांत स्वभावाने याचा काटा काढले, विजय प्राप्त झाला. हे तर खरी आहे गोष्ट. पण हनुमंतरायला वाटलं एवढे मारलो त्या काळणीचा काटा निघाला, हे गोष्ट खरी आहे. पण आपल्याला काय न्यायचंय, प्राप्त काय करायचंय, आपण कशा करता आलं हे जाण झाली. हनुमंतराय बघायला सुरुवात केली. पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार. वा वा, सहसा नवती गोचर तिने कपिंद्र खवळला. पर्वताचे शिखरा शिखर औषधी बार, त्याने कपिंद्र खवळा. पर्वत किती होता, त्याला चंद्राचळ म्हणतात, काही दुर्नाचळ म्हणतात, दोन्ही नावाने विख्यात पर्वत होता. मोठे पर्वतावर शिखरासारखे असे मोठे हे होतं. आणि पहिल्यापासून आपल्या देशामध्ये 18 बहार वनस्पती, बाई फुले वळती, 18 बहार वनस्पती आहे. मुख्य जाती 4 आहेत त्याच्यामध्ये सांगतिलेल्या सुवर्णा संजीवनी. हा, कारण त्या जातीचं दर्शन मला घडना गेले, करू काय. चाळे मांडले पर्वत दिसून दिते. हो हो, नेने माझ्या पराक्रमाद सामर्थ्याचे श्री बजरंगबलीला कोड पडले, चाळ मांडिले पर्वते दिसो नेदी औषधी देते. माझा पराक्रम या पर्वताला माहिती नाही. पर्वत एक तरी काय करावं लागते, चळ मांडिले. औषधी म्हणायला गेलं, तिकडे गेलं बघायला गेलं, औषधी दिसू देत नाही. काय प्रताप असल, काय केला असल, पर्वताला कोणी चटकी केले का, कोणी हे पर्वताला फुंकार मारले का, औषधी दिसू दे म्हणून असा मंत्र कोणी म्हणलंय का, हे कोड पडलं. खवळला मानसी औषधी देखील पसी मेसी. वा वा वा, धावून गेला त्या पाशी पूर्वेशी देखील. म्हणून खवळाला मानसी तव देखील पश्चिमेशी धावून गेला त्यापाशी. हनुमंतानं पश्चिमेकडे बघतिल्या बरोबर चट 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 आमची चमकत होत्या, इकडल्या लोपल्या, लगेच पूर्वेकडे चम 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 चमकुलाल्या. हनुमंतराय म्हणले कुणीकडे चमकणाऱ्या. उत्तर दक्षिण समजता गा पर्वत लखलखित झाला त्यात काय यथ करावे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू नैऋत्य ईशान्य चारी बाजूने पर्वत लख 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 चम 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 लख 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 चम 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 चम. विस्मय आला हनुमंतराय, काय करू आता. औषधी म्हणून धरू जाय तब झाडोरा कैसा काय. तो सांडून आणखी पाय तो त्याची होय तैसे. औषधी म्हणून धरायला गेलं, झाडोरा कैचा काय. अहो पाला कसला बिवला, गाजर गवत बेसरम आणि काटाळ बाबळ. बघा किती औषधी परमिन आहेत.
आता गाजर गवताचा काय उपयोग आहे, पण कुठंच वावरात महिना, धुऱ्याला महिना, सडकाला महिना. असला जर वक्ता पाला आल्यावर करू काय? ऐसा झाला खेदक्षीण नव्हे डोळ्याचे औषधीचे दर्शन. हो हो चिंता तू राती उद्गीन काय आपण बोलत. ऐसा झाला खेदक्षीण चिंता तुर्कपिनंदन काय आपण बोलत. कारण हनुमंतरायला अजिबात कोणती गोष्ट आवडत नव्हती. प्रभूचं काम आहे शेवटला न्याव, हे प्रतिज्ञा होती हनुमंत. कारण काही लोकांना कसं आहे, एखाद्या बेश्रमाला 1000 जरी जोडे मारलं तर त्याला जोडे मारल्याची काय वाट नाही. एखाद्याला एक तेवढी गोष्ट बोला त्याला खूप राग येते. प्रभूच्या देखत मी औषधी म्हणलो होतो, आणतो म्हणलो होतो, येळेवर येतो म्हणलो होतो, झालं काय? आजीच तुका पुरुषार्थ केला तुका गावाया गेला. वा 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 कपटी राक्षस भेटला तोही मारी लावायाची. श्री बजरंगबलीच्या मनात वाटलं जेवढा म्हणून हे पुरुषार्थ केलो. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ आणि काम मोक्ष. 4 पुरुषार्थापैकी आज सगळं कार्य सिद्धीला जाणार होतं. पहिला राक्षस गटला त्याचा काटा काढलो, दुसरी काळागारी गटली तिचा उद्धार झाला, 14,000 गंजर मारलो, हे फुकट मेले. त्याचं माझं धुऱ्याचं भांडण नव्हतं, त्याने माझा काही धुरा आणले नव्हते. इथं भांडण भावाचे, ह्यानं त्याचा धुरा आणील, ह्यानं याचा आणील. पण माझं काय यायचं होतं, नाक फुकट गेले की दुष्कर कर्मे केली त्यागीत वाया गेले. वा 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 औषधीने बुडी दिदली शक्ती झाली तेही व्रथा. करुणेचे कर्म घडले हो माझ्या हातून. पाप घडलं ना, दुस्तर कर्म झालं. राक्षस बामणाच्या वेशात आला, बामण मारला गेला का नाही, किती झालं तर 14,000 मारले का नाही, किती झालं तर. एवढे दुस्तर कर्म झाले, हे पाप घडलं. त्या पापामुळे औषधी दिसणार. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू. अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव क्षोभेल. सुग्रीवाला काय तोंड दाखवू, अंगदाला काय उत्तर देऊ, रामाचे पाय कशानं बघू. जेवढे जुत्पत्ती वाहणार होते तेवढ्याच्या देखत प्रभूने आशीर्वाद देत असताना मी ताटमानानं, प्रभू माझ्यासारखा दूत असता तुम्हास काय एवढी चिंता, दिव्य औषधी छानार जाता आमचं म्हणलो. आता कस करू हे, मला औषधीच नाही. अभिमान केला पायी औषधी श्रीरामन साहे काही अंता सर्वही घातक. हनुमंत मी निज अभिमान केला पायी, अभिमान चढतो पालता पडे, हातचा चेंडू जाय मग चढ पडे. नाथ महाराजाचं भारुड आहे. अरे अभिमानाचे तोंड काळे, दहावी बळे अंधार. मी जे अभिमान करायला होतो कुठं, इकडे येड्या वाकड्याच्या जवळ करायला होतं, पण प्रत्यक्ष प्रभूच्या समोर केलो. त्या अभिमानाचं माझ्यावर ओझ बसलं. काय करू आता. अंता कर्म सिद्धी नवते अंता सुख न घडे स्वर्गीचे. वा 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 अंता सान पावे वेदाचे अहंतासाच घातक. अंताना कर्मस्थितीला जाणार मी एक मोठा मोठा म्हणून. कशा अंता नाडली की तसं होते. मलाही कुठल्या कुठल्या चिठ्ठ्या येण्यात. आता मी आधी नकर जोरात जाणार आहो गाडी घेऊन, म्हणलो कुठं, फतेपूरला शक्तीला. गाडी घेऊन घराच्या बाहेर निघालो, कुटाणार गेल्या पाक्क दिल्या पंक्चर झाली. 3 घंटे तिथंच बसलो. कारण अंतरात जोरात जाऊन जल्लीनं गट्टाव बसल्यावर 3 घंटे तिथंच गेले. या अंता बरी राहत काय म्हणाल्या तिथं. अंतान साधे स्वामी कारंतने साधा अंता लाये निंदे होय. अंत्यानं स्वामीचं कार्य सिद्धीला जाय ना. अंत्यामुळे जगात निंदे म्हणते. काय गावात मोठेपणा बाळगालाय. मी एक कीर्तनकार, मी एक प्रवचनकार. अरे तू अंता करून तुझ्या लय बडे आहेत म्हणते. अंता नोये चित्त शुद्धी अंता नोये साधन शुद्धी अंता नोये सत्व शुद्धी अंता त्रिशुद्धी. अंताना साधन सिद्धीला जात नाही. एकाएकानं अंता निर्माण झाली. बक्कल लोक गोळा केले. इकडे एक साखर निर्माण करून देऊ लागता. साखर दिले की साखऱ्या रोग, पाखऱ्या रोग, लेकर तेवढे. त्या बाबाचा चल जो तर चाललं तिकडे कुठं साखर मावळी की बाबा कुठं मावळा की. लेकर बी नाही साखर बी नाही.
त्या अंत्याला जाते बाबा. जोपर्यंत तुमच्याजवळ अंत्यची सिद्धी प्राप्त आहे तोपर्यंत अंत साध्य होते. आणि सिद्धी निघून गेली, वायाची उपाधी लागली आणि तुम्हाला अंत्याने कोणताच कार्यसिद्धीला ऐक सुख नोहे का आत्मा नोहे पार्थिक अंता भोगी देणार का अंता घातक जगा मृत्यू लोकांना अंता झाली त्याला नाही. स्वर्ग लोकांना अंता झाली, तिथली अंता जर बाधक झाली ते स्वर्गातल्या लोकांच्या अंता संपली. चट दिल्या इथे आलंय कुठं तय पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती. आम्ही स्वर्गात देवा म्हणून अंता करीत बसले ते बाधक ठरते. ते अंता मी आपण श्रीराम समुख केली तेने नागवल संपूर्ण औषधी दर्शन नोये मज. श्री बजरंगबलीने एक विचार केला ती अंता प्रभू रामाच्या समोर केलो म्हणून औषधी दर्शन मला घडत नाही. अंता करायला होती कुठं करूने कुठं याला विचार पाहिजे. जाणून बुजून मार्कट आहे, जाणून बुजून पाला खाणार आहे. अंता करूने तिथं केलो म्हणून नागवलो. म्हणती हनुमान पामर किती आणले देणे औषधी संभार किती आणले कतवार पाले खाई मरकट. सगळे म्हणते रे माकड ते माकड पाले खाणार. अक्कल का दक्कल मोठं मोठं बोललं आणि फुक्कट घरला आलं. याला काय म्हणावं हनुमंत पाले खाणार आहे. पाले खाणाऱ्याला बारक राहते का? कोण बोलल? सुग्रीव राजा बोलल, अंगद बोलल, राम बोलतील, जुगपती विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता हारा बांधून अनेता उपहासता होईल. श्री बजरंगबली मध्ये ताकद होती. काय विचार करू आता? भारा बांधून नेता उपासता होईल ना. एका भाऱ्यामध्ये वस्तू घेईन मी बघणेन पण त्याच्या सुषण वैद्यानं स्वर्णाय संजोयनी करण्यात जर मुळातल्या औषधी एक बी त्याच्यात नसल्या फुक्कट पाला नेलेला वज्ज मला बी होईल आणि तिथल्या बघणाऱ्याला काय करू? धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाववेगी. कुणाची रामाची धाव पावगा श्रीरामा मी संकटात पडलोय, आठवण करलोय पण आठवण करण्याकरता नातं लागतंय. रामाला कळालं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयशी कळवळ्याची जाती करी लाभाविनी प्रीती. देवाला दया कसं होतंय आणि देवाला दया येण्याकरता काय बोलावं लागतंय? मी तुझे निज बाळक ज्ञान बुडाती उत्संका क्षमा करणी सकळिक कृपावशक करी मज. रामा रामा मी तुझा निज बाळक आहे. आता बाळ म्हणल्यावर तर माईनं लाता घालली की कुणाचं म्हणणं हानमत राहायचं. बाळ म्हणल्यावर बापानं लाता घालली की मी तुमचं निजबालक आहे. क्षमा करणे सकळी रामा रामा माझ्यावर दया करा मी संकटात पडलोय. अशी उत्कंठ चिंता करिता दया कपिनाथा श्रीराम आठवला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता. अशी उत्कंठ चिंता करिता दया कपिनाथा. एक अभंग आहे चित्ताता तू साक्षी तुझं कळे सर्व किती करू गर्व म्हणून ताटा. अरे चित्तच भगवंताचा आहे. चित्त चोरी रे हे गहयने तुका म्हणे गर्व जाऊ दे. चित्ताचं चिंतन करणारा भगवानच आहे. त्याला चित्ताच्या ठिकाणी चालना दिल्यावर आठवण देणारा भगवान आहे. आणि हनुमंताच्या बुद्धीला चालना देणं बुद्धीला निश्चय करणं बुद्धीचे वैभव देवच आहे. हे सगळे दोन्ही काम देवानं बटन दाबलं तिथून. जो काया वाचा म्हणेसी शरणरी गे श्रीरामासी क्षणादे सोडवी त्याशी राम भक्ताशी कृपा. वाचन म्हणानं जर देवाला शरण निघल्याबरोबर तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते वस्ती करतय देवचे. आणि कायला वाचन देवाला शरण गेला त्याचा जन्म मरण निवारतोय. देव एवढा मुक्त करतोय. एका क्षणार्धात देवानं हनुमंतावर कृपा करण्याची केलेली क्रिया. आमची सेवा इथं थांबवायची वाटत नाही. अजून एक वय आहे का? हा बरं घ्या तुमच्या मनात. बुद्धीची बुद्धी आपण
अंतरात्मा रघुनंदन तेने कोणी प्रसन्न कपीनंदन प्रबोधिला. संबंध असा आहे, श्री बजरंगबली संकटात पडली, कारणवत बुद्धीची बुद्धी आपण, अंतरात्मा रघुनंदन, आत्मा तोच परमात्मा सगळ्या देहामध्ये नाचतो. तैसा हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा रामू का भरता राशी कामू विषय आत्मा तोच परमात्मा असतोय. त्या आत्म्याला चालना दिली, बुद्धीला चालना दिली. अरे भरांत काय झालाय, येडे येऊन असं का बोलालाय? आणि मग त्याला उत्तर मिळणार आहे दुसऱ्या वहीमध्ये. ऐकूया, बोला. कुंडली कवर ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वाचकाच्या सेवेसाठी आता महिला आलेल्या आहेत. महिला झाल्यानंतर महाराज बसतील. उर्मिला योगेश पांडे सूचकाच्या सेवेसाठी शिवा महाराज गोठा. जय बजरंग. महाराज